नमस्कार. नुकताच 8 मार्च झाला जागतिक महिला दिन आणि त्यावेळेपासून आपण ठरवलं म्हणजे महिलांचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल. त्यासाठी महिलांच्या ज्या समस्या आहेत आरोग्याच्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ओबेसिटी. आज जर आपण भारताचा डाटा पाहिला, शहरी विभागामध्ये जवळजवळ 33.2% स्त्रिया ओव्हरवेट आणि ओबेज आहेत. त्याच पद्धतीने मेलमध्ये ही समस्या 29.8%. तसेच खेड्यांमध्ये स्त्रिया 24% ओव्हरवेट आणि ओबेज आहेत आणि मेल किती आहेत, पुरुष किती आहेत तर 22.9%. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये सुद्धा जवळजवळ 12.5 दशलक्ष मुलं हे ओव्हरवेट आणि ओबेज मध्ये आहेत. म्हणजे पुढे जाताना हे हा झाला 2022चा डाटा. आज त्यापेक्षा वेगळी स्थिती असू शकते. हे ओव्हरवेट आणि ओबेस कशा पद्धतीने ठरवले जाते? BMI, बॉडी मास इंडेक्स. BMI कसं कॅल्क्युलेट करतात? तर BMI बरोबर वजन म्हणजे वेट भागिले हाईटचा गुणाकार मीटरमध्ये आणि वजन केजी मध्ये. तो आला पाहिजे किती पाहिजे? 18.9 हे 24.9. हा नॉर्मल झाला. 25 ते 29.9 ओव्हरवेट, 30 ते 34.9 ओबेस म्हणजे ओबेसिटी लठ्ठपणा आणि त्याच्यानंतर तर अजूनही भयानक परिस्थिती. BMI पण नॉर्मल असेल पण त्याचा पोटाचा घेर जास्त असेल तरी तो ओबेस मध्ये मोडतो. थोडक्यात स्त्रियांमध्ये पोटाचा घेर पाहिजे 80 सेंटीमीटर म्हणजे 31 इंच त्याच्या आत पाहिजे. 31 इंचच्या पुढे जर पोटाचा घेर गेला तर ओबेस म्हणायचं, ओव्हरवेट म्हणायचं. आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर किंवा त्याच्या आत पाहिजे किंवा 35 इंच एवढा जर पोटाचा घेर असेल तर ठीक, नॉर्मल. पण त्याच्या पुढे गेले तर रिस्क वाढते ओबेसिटीची. अशा पद्धतीने BMI ओबेसिटी ठरवली जाते. ॲपल शेप जे असतो पोटाचा तो अधिक रिस्की असतो. तर स्थूलतेचे ओबेसिटी किंवा ओव्हरवेटचे कारणे काय? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रॉंग डाएट, चुकीचा आहार. जे काय आपण खातो त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने आपला आहार जातो की ज्याच्यामध्ये कॅलरीज जास्त असतात, काहीच्यामध्ये कॅलरी कमी असतात, फायबरयुक्त फूड कमी असतात. आणि असं चुकीचा आहार गेल्यामुळं जास्त कॅलरी वाढल्या की एक्स्ट्रा कॅलरी हे आपल्या शरीरावर डिपॉझिट होत चालतात फॅटच्या मार्फत आणि त्यामुळे वजन वाढत चालतं. दुसरं कारण म्हणजे सेडेंटरी वर्क, म्हणजे शरीराच्या हालचाली न होणे. हालचाली न झाल्यामुळं कॅलरी बर्न होत नाही आणि त्यामुळं आपण जे खातो त्यापेक्षा जास्त झालेल्या एक्स्ट्रा कॅलरी हे शरीरावरती साठत बसतात. हेरिडिटी, अनुवंशिकता. पहा काही फॅमिलीमध्ये सगळेच एकदम असे लठ्ठ असतात कारण त्यांची अनुवंशिकताच ती असते, हेरिडिटीच असते. किंवा काही जापानीज पहिलवान बघा खूप जाड असतात, 180-200 किलो वजन असतात कारण त्यांची अनुवंशिकताच ती असते, हेरिडिटी अनुवंशिकताच ती असते. आणि अनुवंशिकतेमुळे सुद्धा व्यक्ती ओव्हरवेट असतो, ओबेस असतो. इमोशनल इटिंग, भावनिक आहार, म्हणजे आपण जेवताना काय स्ट्रेस आले, तणाव आला की त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे वजन वाढत चालतं. त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स. पहा हार्मोनल इम्बॅलन्स कसं होतं? समजा एखादा हार्मोन्स, आता इन्सुलिन हार्मोन्स आहे, इन्सुलिन हार्मोन्स सिक्रेट जास्त झाला की तो काय करतो? फॅट स्टोरेज जास्त करतो. इन्सुलिन जास्त, फॅट स्टोरेज जास्त. काही हार्मोन्स आहेत थायरॉइडमध्ये T3, T4 हे कमी झाले की तुमचं मेटाबॉलिझमच कमी होतं, म्हणजे मेन इंजिन आहे थायरॉइड हार्मोन्स म्हणजे. आणि ते जर कमी झालं की तुमचं चयापचय क्रिया, मेटाबॉलिझम कमी होतं आणि त्यामुळं फॅट स्टोरेज अजून वाढतं. ॲलोपॅथी टॅब, म्हणजे काही लोक थोडक्यात काही सायकोलॉजिकली जर अनफिट असेल मेंदूचे काय तर झोपेसाठी बरेच गोळ्या घेतात, सायकिटच्या गोळ्या घेतात आणि मग त्या गोळ्यामुळं त्या व्यक्तींमध्ये खूप वजन वाढत चालतं.
अशा पद्धतीने ही स्थूलतेचे कारण आहेत. ऍक्च्युली वजन वाढतं कसं ते परत एकदा समजून घ्या. आपण या ठिकाणी खाल्लं जेवण, कार्बोहायड्रेट तोंडामध्येच आपल्या सलाव्यामार्फत जास्त डायजेशन होतं आणि त्यानंतर ते येतं आपल्या स्टमकमध्ये आल्यानंतर तिथून पुढे ते तिथं मेकॅनिकल डायजेशन होतं, काही डायजेशन होतं. त्यानंतर ते अन्न येतं आपल्या लहान आतड्यामध्ये. त्यानंतर लहान आतड्यातनं अन्न कुठे अब्सॉर्ब होतं? आपल्या रक्तवाहिनीत. त्याचबरोबर पॅनक्रियाजमधनं इन्सुलिन आलेलं असतं आणि इन्सुलिन आणि शुगर हे दोन्ही मिळून कुठे जाते? पेशींमध्ये. पण जर इन्सुलिन रेजिस्टन्स झालं, म्हणजे पेशींमध्ये जर इन्सुलिन गेलं नाही, तर शुगर कुठे राहते? रक्तवाहिनीत राहते. मग ती राहिलेली शुगर कोण घेतं? लिव्हर घेतं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करतं? फॅटमध्ये. जास्त करून फॅट अशा पद्धतीने वाढलं जातं. आपल्या तोंडातून आपण फक्त 20% फॅट खाल्लं जातं, परंतु 80% फॅट्स कोण तयार करतं? तर आपलं लिव्हर. आणि मग ते कुठं ते जमा होतं? पहिल्यांदा सबक्युटेनस म्हणजे आपल्या त्वचेखाली फॅट जमा होतं आणि त्यानंतर व्हिसरल फॅट हे जे एकदम घातक असतं, ते आपल्या सगळ्या ऑर्गनवर जमा होतं. त्याला म्हणते व्हिसरल फॅट. अशा पद्धतीने फॅट स्टोरेज होत चालतं आणि व्यक्ती ओबेस होत चालतं. त्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे तर आपण इन्सुलिन रेजिस्टन्स हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे फॅट म्हणजे ओव्हरवेट व्हायला, ओबेस व्हायला.